रवीनाताई मुरलीधर पाटील विद्यमान सदस्य आहेत आणि वड ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच प्रभारी सरपंच सचिन सत्यवान पाटील यांच्या शुभहस्ते भिवंडीचे लोकप्रिय खासदार सुरेश पाटील साहेब आणि शिवसेनेचे उपनेते आदरणीय विश्वजित धळे साहेब नवनिर्वाचित सरपंच यांच्या शुभहस्ते आपण कुंदनजी पाटील साहेबांचा सन्मान, त्यानंतर आपण शिवसेनेचे पाटील साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान भिवंडीचे खासदार आदरणीय सुरेश पाटील साहेब माजी उपमहापौर शरद पाटील साहेब शाखा प्रमुख कामतकर आपले मनपूर हार्दिक आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भिवंडी तालुका सचिव, आमचे सहकारी, आमचे मित्र, आमचे भाऊजी या चारही याच्यातून निघालेला सचिन पाटील एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि अखेर त्याला न्याय मिळालेला आहे। मी वड ग्रामपंचायतीचं प्रथमतः अभिनंदन करतो तर त्यांनी आमच्या मित्राला या वडगावच्या प्रथम नागरिकपदी विराजमान होण्याचा बहुमान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो। तसेच सचिनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। मी शिवसेना ठाणे जिल्ह्यातर्फे अखिल भारतीय कोळी समाज ठाणे जिल्ह्यातर्फे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीतर्फे त्यांना शुभेच्छा देतो। साहजिकच आजच्या दिवसाची वाट हा प्रत्येकजण बघत असतो, कारण जर सेवा कुठली करायची आहे तर ग्रामपंचायत हा एक माध्यम आहे। आज सर्वप्रथम इथं बोलताना आई शेळूमाते चरणी नतमस्तक होतो, माझ्या मातापितांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता IPLचा सीझन आहे। गेलेली मॅच जिंकल्यानंतर आपल्याला कशा प्रकारचा आनंद मिळतो, ही सुद्धा गेलेली मॅच बाळामामांनी आपल्याला परत मिळवून दिलेली आहे। आज या ठिकाणी फक्त सचिन पाटीलचा सत्कार होत नसून इथं उपस्थित माझे सर्व ग्रामस्थ मंडळी, हा सर्व माझ्या ग्रामस्थांचा सत्कार आहे। माझी सर्व मित्रमंडळी जी माझ्यासोबत पाठीशी माझ्या ठाम असतात, तसेच गावातील सर्व ज्येष्ठ, एक आनंद मनाला असा वाटला की माणूस ग्रामपंचायत असो किंवा सत्तेचा कुठलाही पद असो तिथं कारण असतो। मी माणसं किती कमवतो मला मिळालेल्या पिरियडमध्ये हे माझ्यासाठी जास्ती लाभदायक असेल। मनाला अतिशय आनंद या गोष्टीचा झाला की सचिन पाटील जो गावातील सर्वांना हवाहवासा वाटतो, ज्याच्यासाठी गावाच्या लोकांनी नवस केले की हा आमचा सचिन गावाच्या आमच्या सरपंच पदावर बसला पाहिजे, कारण आमची ग्रामपंचायतची परिस्थिती सुद्धा त्याच पद्धतीची होती। काल आमंत्रणाच्या अनुषंगाने सर्व गावातील मंडळींना भेटलो, काहींना फोन केला, अक्षरशः ज्यांना फोन केला ते गईवरून आले। त्यांना माझ्या वडिलांचे मित्र शिवराम म्हात्रे साहेब, मला वाटते ते वर येऊ शकले नाही इथे। काल मी त्यांना ज्या वेळेला भेटायला गेलो त्यावेळेला त्यांनी आनंद व्यक्त केला की आज सत्यवानचा पोरगा शोभतोस तू, अशा पद्धतीने त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली आणि गावातील प्रत्येकाला आज अभिमान वाटतो, आनंद या गोष्टीचा वाटतो की शिवसेना ही 4 शब्द बाजूला सारून सचिन सरपंच नाही झाला। शिवसेना ही 4 शब्द सचिनच्या पाठीशी कायम असतील आणि ती कायम राहतील। सर्व गावातल्या मंडळींनी भरभरून आशीर्वाद दिले। आमची दक्षता कमिटी असेल, आमचे सर्व मान्यवर असतील व गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, ही सर्वांनी मला आशीर्वाद दिला। या ठिकाणी एक आनंदाचा क्षण आहे। खरं तर आपले खासदार साहेब बोलल्यानंतर माझा बोलायचा अधिकार निघून गेला, कारण प्रोटोकॉल प्रमाणे मी बोलू शकलो नाही। पण एक गोष्ट आनंदाने मला वाटते की आजच्या क्षणी माझी मोठी आई, माझा बाबा या ठिकाणी पाहिजे होता, कारण माझ्या अण्णाची शिकवण होती की अभिमान मिळवायला स्वाभिमान विकू नको। आज मी खरोखर त्याच पद्धतीने स्वाभिमानी राहून या पदापर्यंत या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने, माझ्या ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आज इथं पोहोचलेलो आहे। आणि गावाचा कारभार करताना मला आजही आठवतो, ज्या वेळेला माझी सदस्यपदी नियुक्ती झाली
त्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यानंतर माझी मुलाखत घेतली गेली. अगोदर भाषण केल्यानंतर मला बोलले की तू आमच्या मुलाखतीला उत्तर दे. मी बोलताना असं बोललो की माझ्या वागण्यामध्ये या पिरियडमध्ये कुठेही मी हा शब्द येणार नाही. जिथे आम्ही हा शब्द असेल, कारण ज्याच्या मनामध्ये मी हा शब्द आला तो आयुष्यात त्याचा कारभार उठला. कारण रावणाची लंका राहिली नाही तर आपण सर्व सामान्य माणसं आहोत. त्याच्यामुळे मी सर्वांना सांगितलंय, कुठलाही गोष्ट असेल, माझे सहकारी मंडळी आहेत, माझे मित्रबंधू सर्व, आमचे आनंददादा फार इमोशनल व्यक्ती, कारण ज्या वेळेला निवडून आल्यानंतर त्यांना भेटलो अक्षरशः रडायला लागले ते. म्हणजे सचिनवर अशा प्रकारे प्रेम करणारी मंडळी आहे, चक्रधर दादा असतील, उदय भाऊ, सर्व इथं मंडळी असेल, ज्ञानोबांना, सर्व मंडळी, आमचे डी बी पाटील. तर या ठिकाणी एवढा प्रेम बघून खरोखर भारावून जातो. ग्रामपंचायतमध्ये विकास म्हणजे काय? विकास म्हणजे ज्या वेळेला दोन भावांचं आपापसामध्ये एकमेकाचे अर्ज येण्याचे बंद होतील त्यावेळेला तुमच्या ग्रामपंचायतीचा खरा विकास होतो. कारण असा होतो, आजच्या कलियुगामध्ये भाऊ भावाशी बोलत नाही, त्याला घराच्या बाहेर गटर करायचा असतो, तो त्याला विचारायला जात नाही, तो तिकडनं अर्ज देतो आणि आम्ही इथून अर्ज तो सहज सांगतो तुझ्या विरुद्ध अर्ज आले. इथे बसून जर सांगितलं की दादा अर्ज करू नको, तू त्यांच्याशी बोल, विषय घरच्या घरी मिटू शकतो, हे प्रकरण जर आपण इथे केले तर खऱ्या अर्थाने आमच्या या ग्रामपंचायतीचा आपण जो विकास बोलतो तो विकास आणि हीच खरी ग्रामपंचायती श्रीमंती आहे. आज या माध्यमातून गावामध्ये फिरणं सर्वांशी असतं, सर्वांशी कनेक्ट असतो, पण आज वेगळ्या पद्धतीने आम्ही गावामध्ये हे करणार. माझी ग्रामसेवकांशी चर्चा झाली, कारण एक प्रकरण असं झालं की मला आपल्या गावातील एक गृहस्थाचा फोन आला की सचिन, अमुक एका ठिकाणी एक विषय आहे, त्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे काम केलं नाही, मी मीडियाला घेऊन येणार. बोल दादा काय झालं? मी 6 वेळा अमुक व्यक्तीला फोन केला, त्यांनी लक्ष दिले नाही. मग मी बोललो तू 7 वेळेला फोन करताना मीडिया घेऊन आला, एक वेळ मला जर फोन केला असता तर हा प्रश्न सॉल्व्ह झाला असता. म्हणून आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, मंगळवार गाव असेल त्या दिवशी मी आणि आमचे ग्रामसेवक आमच्या विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये 1 तासासाठी बसणार, आणि ज्या वेळेचा गुरुवार असेल त्या दिवशी मी आणि आमचे ग्रामसेवक 1 तासासाठी वलपाडा गावामध्ये असणार. आमच्या ग्रामस्थांच्या काय अडीअडचणी असतील त्या आमच्या समोर तिथे घेऊन आले तर अतिउत्तम होईल, आणि याच माध्यमातून काय सेवा करता येईल ती करणार. आज या ठिकाणी पोचताना आनंद तर खूप झालाय, पण मध्ये थोडं दुःख सुद्धा होतंय, कारण हा जो ग्रामपंचायत सारखा विषय आहे इथे भाऊबंदकी आली, याच्यामध्ये वितुष्ट होतात. आज सचिनला पद मिळालं, आनंद आहे,